पीछे ना वाइट नहीं पीछे आ पीछे आ जाओ यार पीछे आ जाओ पीछे बस थोड़ा सा गड़बड़ सर कॉर्नर से करेंगे तो पूरा पेंडल मिल जाएगा हाँ हाँ सर हाँ शर्मा सर एक सेकंड अरे एक ही सेकंड भाई भाई मेरे सामने ओ कब हो यार सर एक बार सर सर एक सेकंड सर ओ दादा थोड़ा साइड जा थोड़ा साइड जा थोड़ा थोड़ा साइड हो जाओ थोड़ा नीचे हटाने चाहिए कैमरा बीच में पानी पानी थोड़ा पीछे मोबाइल हटाओ ना आवाज आ रहा है आप थोड़ा मोबाइल ऐसा मत करो प्लीज थोड़ा नहीं फोटो लेके थोड़ा थोड़ा पीछे आ जाएंगे सबको मिलेंगे पीछे आ जाओ चले पीछे हो जाओ ये हो पीछे आ जाओ सब लोग थोड़ा पीछे से पीछे हो जाओ जगह है आ जाएंगे चलिए बुला ली हो गया नहीं आज अब आधा घंटा है गणपति का भी बहुत अच्छा बहुत अच्छा हेलो
हेलो फ्री है क्या? फ्री है तो चेतन को नमस्कार, कैसे भाई साहब? बहुत बहुत अच्छा लगा। हाँ सर इतना अच्छा हमें दो तीन हो गया मैं आइए सेंटर में आइए चला सर मैं भी पत्थर देना मेरा नहीं वो बात बराबर बोला। चलो हाँ चाबी 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 ये इसके या ठिकाणी उपस्थित आहेत सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत सासनीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो। 26 सप्टेंबर 1977 साली या महामंडळाची स्थापना झाली आणि आज 48 वर्ष या महामंडळाला पूर्ण होत आहेत। 49व्या वर्षात आपलं महामंडळ पदार्पण करत आहे। ही आपल्या सर्वच महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी वर्गांसाठी आणि या चित्रनगरीशी जोडलेल्या सर्वच मान्यवरांसाठी ही अतिशय आनंदाची महत्त्वाची बाब आहे। 521 एकरवरती वसलेलं आपलं हे दादासाहेब फाळके चित्रनगरी जागतिक स्तरावर देखील प्रसिद्ध आहे। आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। ही स्वप्ननगरी ही चित्रनगरी सर्वांनाच आशा अपेक्षा देते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करते अशी ही वास्तू आहे। या वास्तूत आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो। पुढील 2 वर्षातच महामंडळाचा 50 म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करणार आहोत। सुवर्ण महोत्सवी वर्षात आपलं महामंडळ 2 वर्षात पदार्पण करणार आहे। अशी ही महामंडळाची वाटचाल आपली या ठिकाणी सुरू आहे। आज या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय अजितजी शेलार सर यांचं स्वागत करण्याची विनंती आदरणीय एम डी मॅडम यांना करतो। महामंडळाच्या आपल्या कुटुंब प्रमुख स्वाती मत्स्य पाटील मॅडम यांच्या मंत्री महोदयांचं या ठिकाणी सन्मान करता स्वागत करता आहे। धन्यवाद सर। खरं तर आज आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे। महामंडळाचे सर्वच आपले अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ही चित्रनगरी या चित्रनगरीतील हा विकास मग पायाभूत विकास असो, तांत्रिक विकास असो किंवा प्रशासकीय विकास असो यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या आपल्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती मत्स्य पाटील मॅडम यांचा सन्मान आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने आजच्या निमित्ताने करायचा आहे मॅम। तर मी यासाठी आपल्या प्रशासकीय प्रमुख गीता देशपांडे मॅडम यांना विनंती करतो आपण पुढे व्यासपीठावरती यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। धन्यवाद मॅम। आणि त्याचबरोबर आपले सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत सासनीकर सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। आपल्या वित्त अधिकारी मॅडम खातू मॅडम यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत सासनीकर सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत। धन्यवाद। आपल्या सर्व मान्यवरांचं देखील मी मनापासून स्वागत करतो।
आणि आदरणीय मॅडमांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार, उपस्थित सर्व माझे सहकारी, कर्मचारी आणि बंधू भगिनी, आज चित्रनगरीचा 48वा वर्धापन दिन आहे आणि आज महामंडळाचे अध्यक्ष आणि आपले कुटुंब प्रमुख आज आपल्यात उपस्थित आहेत. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. सर, आपले मनापासून स्वागत. आज एका ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होत आहोत. 48 वर्ष पूर्ण होत आहेत. 49व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत आणि 50व्या वर्षाचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे. तर सुवर्ण महोत्सवाकडे आपण घोडदौड करत असताना चित्रनगरी पाठ टाकतीये. 1977 साली चित्रनगरीची स्थापना झाली. त्यावेळी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक बदल होत होते, समाज मनात अनेक बदल होत होते. अशा क्षणी एक ऐतिहासिक प्रवेश चित्रनगरीचा झाला आणि चित्रनगरी बघता बघता बहरली, विस्तारली आणि एक महत्त्वाचा टप्पा, सांस्कृतिक टप्पा महाराष्ट्रात निर्माण झाला. अनेक चित्रपटांच्या महत्त्वाचे आणि फेमस चित्रपटाची चित्रीकरणं, वेब सिरीज, TV मालिका याची चित्रीकरणं इथे झालेली आहेत आणि इथल्या कोपऱ्यामध्ये इथला कोपरा या चंदेरी क्षणाचे साक्षीदार आहे. ही संस्था एका व्यक्तीमुळे मोठी होत नाही. ही संस्था ही एक व्यक्ती कोणी मोठी करू शकत नाही, तर सर्व सहकारी, कर्मचारी, ज्ञात आणि अज्ञात हात त्याच्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात. तो त्या सगळ्यांचे, जे कोणी याच्यासाठी हातभार लावलेला आहे त्या सगळ्यांच्या प्रती मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करते. आज भारत एक जागतिक पटलावर सांस्कृतिक महासत्ता म्हणून समर्थपणे उभा असताना चित्रनगरीलाही आपण एक ग्लोबल डेस्टिनेशन, वन स्टॉप डेस्टिनेशन करायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आपण विविध उपक्रम राबवले आहेत. आपण जवळजवळ 50 वर्षाकडे वाटचाल करताना 50हून अधिक उपक्रम या गेल्या 6व्या वर्षात राबवले आहेत. त्याच्याबद्दल एक माहिती पुस्तिका आपण लवकरच प्रसारित करणार आहोत. आपण एक गतिमान पद्धतीने, शासनाच्या पाठिंब्याने आणि सकारात्मक पाठिंब्याने एक गतिमान पद्धतीने कारभार करत आहोत आणि मला सगळ्यांकडून हे वचन हवंय की हा कारभार, गतिमान कारभार करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सुधारित आणि नवा आकृतीबंध आपण सादर केलेला आहे. नवीन सेवा प्रवेश नियम आपण करत आहोत. तो हे जे छोटे छोटे बदल प्रशासनात करणं आवश्यक असतं ते आपण सगळे करत आहोत आणि प्रशिक्षण आपण घेतलेली आहेत आणि अधिक प्रशिक्षण घेण्याचा आपला विचार आहे. तंत्रज्ञानाशिवाय काही नाही, म्हणजे तंत्रज्ञान स्नेही महामंडळाला बनवण्याचा आपला प्रयत्न आहे. लास्ट इयर आपण मागच्या वर्षी कला सेतूचं उद्घाटन केलं होतं आणि सर पुढच्या वर्षी आपण कला सेतू 2.0 असं आपण विचार करत आहोत उद्घाटन करायचा, जे एक सांस्कृतिक व्यासपीठ असेल. सिंगल विंडो सिस्टम आपण लागू केली, पूर्ण महाराष्ट्रभर लागू झाली. 100 दिवसांचा भाग म्हणून आपण ती लागू केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. त्याला इकॉनॉमिक टाइम्सचं पण गव्हर्नन्सचं आपल्याला सिल्वर अवॉर्ड पण मिळालं होतं. वेबसाईटचं नूतनीकरण आपण करत आहोत आणि आज सर आपण 3 गोष्टींचं उद्घाटन करतोय. एक ऑटोमेशनचा भाग म्हणून डॅशबोर्ड आपण तयार केलेला आहे फिल्म सिटीचा, ज्याच्याने मॉनिटरिंग आपण अधिक 360 डिग्री मॉनिटरिंग करू शकतो. ND स्टुडिओ आपल्याकडे आलेला आहे आपल्या ह्याच्यात, तर त्याचं मोबाईल ॲपचं उद्घाटन आपण आज इकडे करणार आहोत, जेणेकरून बुकिंगला चालना मिळेल आणि अधिकाधिक शूटिंग्स तिकडे होतील. तसंच चित्रपताका या त्रैमासिकाचं पण उद्घाटन आपण करत आहोत आणि सर्व चित्रकर्मींसाठी व्यक्त होण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळेल असा मला त्याचा विश्वास वाटतो. सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून सर आज आपण एक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज ॲम्ब्युलन्सचं पण आपण लोकार्पण केलेलं आहे, जे नीला टेलिफिल्म्सच्या मदतीने आपल्याला उपक्रम म्हणून. तर त्यांचेही मनापासून आभार मानते. फोर्टिसचे आभार मानते ज्यांनी आरोग्य शिबिर घेतलं आणि IPCA आणि बी द चेंज यांच्या वतीने बीन्स आणि आपल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यांचेही मनापासून आभार. सर्वांना वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. 2 ओळी म्हणते इकडे.
इथे वसे एक स्वप्नांचा गाव, दिमाखात उभी असे चित्रनगरी त्याचे नाव. इथे उलगडती स्वप्नांच्या वाटा, इथल्या पानापानात बहरल्या रंगछटा. लाईट ॲक्शन कॅमेराचा खेळ, मनभावन असा जादुई मेळ. चित्रकर्मी तंत्रज्ञांची कलासक्त भूमी, चित्रनगरीच्या कर्मचाऱ्यांची असे कर्मभूमी. चित्रनगरी टाकतीये वेगाने काम, अहोरात्र झटती त्यासाठी ज्ञात अज्ञात हात. लवकरच चढेल या चंदेरी दुनियेस सोनियाचा साज, लवकरच चढेल या चंदेरी दुनियेस सोनियाचा साज. किती वैभव तिचे पसरो, संकल्प असे वर्धापन दिनी आज. धन्यवाद. मॅडम, आपल्या आश्वासक प्रस्तावनेनंतर मी इतकंच म्हणेन, आता थांबायचं नाही. मॅडमने आता त्यांच्या प्रस्तावनेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्यापैकी काही गोष्टींचा आपण आता माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेलं एक साम्राज्य होतं एनडी स्टुडिओ. महाराष्ट्र शासनाने आणि फिल्म सिटीने परिचालनासाठी आज ते ताब्यात घेतलं आहे आणि आपण त्याचं परिचालन करत आहोत. एनडी स्टुडिओ आता आपलं काम छान पद्धतीने सुरू आहे. एनडी स्टुडिओला आपल्या टेक्नॉलॉजी पद्धतीने पुढे न्यायचं आहे. त्यासाठी आपण आता एनडी स्टुडिओचं मोबाईल ॲपचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत. मोबाईल करायचं आहे, एकदाच करायचं आपल्याला. OTP येणार. आणि असे आपल्याला ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी आपण एक बुकिंग सिलेक्ट करून त्याच्यामध्ये बुकिंग करायची. पहिले आपण आर्ट टूर मध्ये बघूया. स्टुडिओचं आपण मोबाईल ॲपचं या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि यानंतर आपल्या फिल्म सिटीचं डॅशबोर्डचं उद्घाटन देखील आपण करणार आहोत. माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे डॅशबोर्डच्या ठिकाणी उद्घाटन करावं. हे डॅशबोर्ड आपल्या इंटरनल एफिशियन्सी, रेव्हेन्यू जनरेशन आपण काय करतोय ह्याच्यासाठी आपल्याला एक कामात मिळणं. त्यानंतर रिसोर्स अलोकेशन, या सगळ्या ह्याच्यासाठी महत्त्वाची हे असतात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल नंबर बुकिंग्स, किती इन्क्वायरी झाले आहे, युजर किती आपल्याकडे रजिस्टर्ड आहे, त्याच्यानंतर रेव्हेन्यू आपला कसा झालेला आहे, ह्याच्या पद्धतीची पूर्ण माहिती मिळणार आहे. टेंडर सिस्टीम, त्याच्यानंतर GR, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये अपलोड करणार आहे. आणि इंटरनल डिपार्टमेंटल डिसिजन मेकिंगसाठी हे महत्त्वाचा पाऊल पडणार आहे. मनापासून धन्यवाद. खातू मॅडम आणि देशपांडे मॅडम यांनाही विनंती, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. बापट सर, देशपांडे मॅडम कृपया आपल्याला विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. सुचित्रा देशपांडे मॅडम. महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारचे नियतकालिकाचं या ठिकाणी प्रकाशन करत आहोत. आदरणीय मंत्री महोदयांचा तो शब्द आहे चित्रपताका, आणि या चित्रपताकाच्या नावावर आपण आता हे त्रैमासिक या ठिकाणी प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. मॅडमने मगाशी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपण एकीकडे पायाभूत सुविधा करत असताना चित्रनगरीची हरितपणा जो आहे तो देखील जपत आहोत. की जे एरोबिक कंपोस्टर्स आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत संपूर्ण भारतामध्ये, त्यापैकी गोरेगाव फिल्म सिटी मधली जी प्रोजेक्ट आहे तो 100% कुक फूड कंपोस्टिंगचा प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत कुठेही 100% कुक फूडला कंपोस्टिंग केलं जात नाही, परंतु ज्याप्रमाणे आपण इथे व्यवस्था आपण तयार केलेली आहे त्यामध्ये 100% आपल्याला कुक फूड इथे
कंपोस्ट करता येते. आणि जे 50 प्रोजेक्ट लोकेशन्स आपण मुंबईमध्ये घेतलेले 2025 मध्ये, त्यामध्ये विशेष कार्यक्रमासाठी म्हणून गोरेगाव फिल्म सिटीला पारितोषिक भेटलेलं आहे. तर ते पहिलं पारितोषिक आपण सरांच्या हस्ते आपण बॅनरला देऊया. रिसायकल्ड प्रॉडक्ट आहे. आपण IPCA प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये काम करतो, MFD रिसायकलिंग मध्ये काम करतो. वी आर द बिगेस्ट रिसायकलर इन इंडिया. मुंबईमध्ये देखील प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये काम करण्यासाठी आपल्याला आणि या ओकेजनला आम्ही IPCA च्या तर्फे सरांना देखील एक ट्रॉफी देत आहोत. सगळे आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो आणि आपल्याला हे यश प्राप्त झालेले आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि यानंतर मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आमच्याशी संवाद साधावा. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या व्यवस्थापकीय संचालक स्वातीताई मुसे पाटील मॅडम, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकरजी, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि मातांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक महत्वाचा टप्पाच हा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा करतो. कारण हेच आहे, कारण आपण सगळेजण फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी याची 48वी वर्धापन दिवस साजरा करतो. पण दिवस साजरा करताना आपल्या सगळ्यांना याचंही भान आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची प्रचंडवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी असेल, जनावरं असतील, शेती असेल, घरं असतील, याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शंका अशी व्यक्त केली जाते की 27-28 तारखेला पुन्हा एकदा प्रचंड वृष्टी होईल, मोठ्या प्रमाणात होईल की काय, याची शंका व्यक्त केली जाते. महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, आपण सगळेच या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी 100% प्रयत्न करतो आहोत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत. त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपले चांगले दिवस यावेत, पुन्हा आपल्या शेतकऱ्याला उभं करावं, त्याचं प्राणी जनावर हे जे काही त्याच्या घरातले सदस्य म्हणून तो पाळतो, त्याचं झालेलं दुःख कमी करावं याचा प्रयत्न आपण करतो. या ठिकाणी उल्लेख झाला की काल राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं आणि त्या वितरणामध्ये सुद्धा आपल्या या स्थानिक फिल्मनगरीच्या गणेशोत्सवाला जे पारितोषिक मिळालं, त्यामधले आपल्याला मिळालेली जी पारितोषिकाची राशी होती ते आपण कालच घोषित केली की आपण पूरग्रस्तांना मदत म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण निर्माण करावं.
आज कालानंतर माननीय आमच्या स्वातीताईंशी बोललो. मित्रांनो, जीवनामध्ये सुख शोधण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आहे आणि यामध्ये मनोरंजन हे सुद्धा महत्वाचं क्षेत्र आहे. मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, त्याचे असलेले प्रत्यय वेगळे आहेत, त्याचे परिचय वेगळे आहेत, त्याचे कार्यक्रम वेगळे आहेत आणि यामध्ये सिनेमा आणि दूरचित्रवाहिनीवर बघणाऱ्या आपल्या विविध सिरियल्स याचं एक महत्व आहे. बऱ्याच अंशी आपल्या लक्षातच येतं की या सिनेमाची परंपरा जेव्हापासून सुरू झाली तो एक मोठा इतिहास मानवी उत्क्रांतीचा सुद्धा, होत असलेल्या मनुष्याच्या आयुष्यातले बदल हे स्वाभाविकता नैसर्गिक असले तरी त्याची चालना, त्याची योग्यता, त्याचा परिमाण ठरवण्यामध्ये सिनेमाचा सुद्धा मोठा योगदान आहे. आणि आज ज्या वेळेला 48वं वर्ष वर्धापन दिन आपण साजरा करतो त्यावेळेला चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं स्मरण सुद्धा आपल्याला करणं हे अभिप्रेत आहे आणि आपण ते करतो आहोत. पहिला सिनेमा ज्या वेळेला त्यांनी बनवला त्यावेळेला इतकी मोठी परंपरा सुरू होईल, इतके बदल होत जातील आणि सिनेमा आणि मनुष्याचं आयुष्य हे बऱ्याच अंशी बराच काळ एकत्र चालेल अशी कल्पना पण आपण केली नसेल, त्या काळातल्या लोकांनी केली नसेल, पण दादासाहेब फाळके यांनी त्याची मुहूर्तमेढ केली आणि आज आपला देश जगामध्ये सर्वात जास्त, सर्वात भाषा, सर्व पद्धतीचे चित्रपट आणि सिनेमे सर्वात जास्त करणारा देश आपला भारत देश आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि मुंबई ही तर चित्रपटाची नगरी आहे, स्वप्न नगरी आहे. आणि म्हणून 48 वर्षाचा हा आपला चित्रनगरीचा प्रवास हा सुद्धा थक्क करणार आहे. मी विनंती करणार आहे आमच्या स्वातीताईंना की आपण 50व्या वर्षाचा उल्लेख केला आणि होय, एक वर्षानंतर पुढच्या वर्षानंतर आपण 50व्या वर्षाकडे जाऊन काउंटडाऊन सुरू झाला. या निमित्ताने आपण एक येणाऱ्या काळातल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या साजरं करण्याच्या निमित्ताने मानवी मनाचा शोध, मानवी मनोरंजनाची बदलती कार्यपद्धती आणि या सगळ्यात असलेल्या प्रेरणांचा वेगवेगळा स्तोत्र या विषयात एक ग्रंथ फिल्म सिटीचा आपण करावा. त्यासाठी एक समिती नियुक्त करावी, कारण 50व्या वर्षी जगासमोर, देशासमोर आपण मांडू याच चित्रनगरीमधून, याच फिल्म सिटीमधून इतक्या मोठ्या प्रमाणातल्या कलाकार, कलावंत, त्या ठिकाणचे चित्रकार, सेट आर्टिस्ट, डिझायनर, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, कथाकार या सगळ्यांच्या प्रेरणेतून इतकी मोठी यात्रा भारताने आणि महाराष्ट्राने जगभरात केली. याचा अद्यावत शोध ग्रंथ हा त्या ठिकाणी चित्रनगरी करेल आणि तो आपण आव्हान निभावं असं मी त्या ठिकाणी आज आपल्याला. आज बदल हा निसर्ग नियम असला तरी तंत्रज्ञानातले बदल पट याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण आपला मराठी सिनेमा हा आपला महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, जगातील चित्रपट बघणाऱ्या माणसाचा आत्मा आहे. त्याची मोठी परंपरा आहे. मला या ठिकाणी आनंदाने उल्लेख करायचा आहे की ज्याचं आपण उद्घाटन हल्लीच केलं ते सह्याद्री बरोबर आणि NFDC बरोबर करार करून जे आपले मराठी जुने सिनेमे संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे अन्य या धार्मिक परंपरा, सांस्कृतिक आपल्या चित्रपटांना पुन्हा नवीन पिढी समोर आणि पुन्हा आपल्या समोर आणण्याचा करार पण केला. आपण ते स्टडी सर्कल पण घोषित केलं आणि त्याची मेंबरशिप सुद्धा अनाऊन्स केली. आपण एक नवीन आयाम फिल्म सिटीला त्या ठिकाणी दिला. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मनोरंजनात करात आपण 100% सूट दिली, चित्रीकरणासाठी 50% सूट दिली. अ, ब, क अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना दिसलेलं अनुदान सुद्धा आपण करतो आहोत. वारंवार कदाचित त्या देशातील सगळ्यात मोठं राज्य आपलं असेल, करोडोच्या वर अनुदान आपण त्या ठिकाणी देतो आणि आपला प्रयत्न आहे की करोना काळातील सुद्धा ज्या चित्रपटांना निर्मात्यांना, चित्रपटांना यातना अडचण निर्माण झाली असेल त्याचाही निर्णय अंतिम टप्प्यात आहोत. आपण तोही निर्णय घेण्याची भूमिका घेऊन एक मोठा हातभार आपल्या या चित्रपट व्यवसायातील सर्व बंधू भगिनींसाठी करण्याचा निर्णय सुद्धा आपण करतो. मला या ठिकाणी उल्लेख करायचा चित्रपट धोरण
हे सुद्धा आपलं महामंडळ करतं. कारण चित्रपट बघावा कसा, रसिक निर्माण कसा व्हावा, निर्मात्याची कार्यशाळा काय, दिग्दर्शकाची कार्यशाळा कशी असावी, कथाकार, चित्रपटकार, संवाद लेखक या विविध कार्यशाळेतून एक अद्यावत असा रसिक वर्ग आणि निर्मितीची एक मोठी परंपरा यातना निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी FTI चा उल्लेख आपण केला, त्यांच्याशी केलेला करार आणि त्यातनं निर्माण होणारा अभ्यासक्रम हा सुद्धा आजच्या युवक युवतींना मोठं क्षेत्र उडून देणार आहे, याबद्दल माझ्या मनात हिंमत नाही. मित्रांनो, 50व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतो आहोत. एक विशेष समिती आपण करावी, ती आज घोषित करावी अशी माझी विनंती आहे की 50वं वर्ष आपण जगासमोर कसं नेणार आहोत. त्यात विविध आयाम असतील, तंत्रज्ञ असतील, क्रिएटिव्ह असतील, चित्रपट निर्मितीचे असतील, कलाकार असतील, संगीतकार असतील, गीतकार असतील, अजून बॅकस्टेज असतील, कर्मचारी असतील, कारण त्यांचाही मोठा भाग आहे. कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या माझ्या प्रिय असलेल्या मुला मुलींचा सुद्धा मोठा भाग आहे. अगदी मेकअप आर्टिस्ट असतील, या सगळ्याचा संपूर्ण विचार करून 50व्या वर्षाचं साजरेपण कसं करू याचा रोडमॅप ठरण्यासाठी एक समिती आज आपण करू अशी मी त्या ठिकाणी विनंती करून घोषणा करतोय. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळेला आपण आपलं 50वं करू त्याच्या पुढच्याच वर्षी 2028 मध्ये ऑस्कर आपलं 100वं वर्ष साजरं करतं. आपलं 50वं वर्ष चित्रनगरीचं, ऑस्करचं 100वं वर्ष, आणि म्हणून आपल्या 50व्या वर्षामध्ये ऑस्करच्या 100व्या वर्षानिमित्त जगभरात त्यांचे अकॅडमिक जे कार्यक्रम होतील त्यातला ऑस्करचा एक कार्यक्रम फिल्म सिटी बरोबर याच मुंबईमध्ये, या चित्रनगरीमध्ये किंवा अन्य भागामध्ये आपण करू आणि ऑस्करला सुद्धा आपल्या फिल्म सिटीत आणि मुंबई शहरात आणू या दिशेने आपण पावलं उचलणार आहोत. आणि बरोबरीने त्याचा उल्लेख तुम्ही स्वातीताई बरोबर केला, तो म्हणजे कुणी एक व्यक्ती जी 48 वर्षाचा प्रवास करत नसते, कोणी केलाच, पण आपला कर्मचारी आपला केंद्रबिंदू आहे. जी काही प्रगती उद्याची आपण करणार आहोत त्याचा पाया जो आहे तो आपले सगळे हे कुटुंबही आहे. आणि म्हणून या कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबाला एकत्रपणे पुढे जाण्यासाठी जी आवश्यकता असलेला पहिला टप्पा होता तो म्हणजे आश्वासित प्रगती योजना, त्याची मंजुरी सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन त्याची कारवाई आता सुरू केलेली आहे. आणि त्यातला सुद्धा एक मोठ्या पद्धतीचा आपल्या कर्मचाऱ्यांशी असलेला जिव्हाळा आपण सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावला, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. पण कर्मचाऱ्यांनाही माझी विनंती आहे, माझ्या कुटुंबाला माझी विनंती की आपण आता 50व्या वर्ष साजरे करणार आहोत, तर आपापलं हेतू उद्दिष्ट सुद्धा 50व्या वर्षामध्ये आपण काय करू ज्याच्यामुळे चित्रनगरीला आपला हातभार लागेल याबद्दलही प्रत्येकाने विचार करावा. येणाऱ्या काळात त्याबद्दलची कार्यशाळा बैठक सुद्धा आपण घेऊ. पण सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. अगदी उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे आहे, त्यामुळे हा प्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी असणार आहे, प्रगतीचा असणार आहे. आपल्याकडे सर विविध संस्था कार्यरत असतात. नीला टेलिफिल्म्स ही जी संस्था आहे, तारक मेहता का उल्टा चष्मा हा त्यांचा शो जो आहे गेली 17 वर्ष सर आपल्या इथे होतो आहे आणि विविध उपक्रमांमध्ये ते आपल्याला सहकार्य करत असतात. आज देखील रुग्णवाहिका त्यांनी दिलेली आहे, तर त्याचे असित मोदी सर आहेत, मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. उपलब्ध असणारे रुग्णवाहिका आता नुकतंच आपण मंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे. मनापासून धन्यवाद सर. मैडम, स्वाति मैडम, आशीष जी और पूरी फिल्म सिटी की टीम, मैं आपका आभारी हूँ कि आपने मुझे अच्छा काम करने का मौका दिया. और फिल्म सिटी में जब भी कुछ जरूरत हो, हमारे फिल्म सिटी के वर्कर बहुत मेहनत करते हैं. रोज 10-15 हजार लोग काम करने आते हैं, कहाँ दूर दूर से आते हैं, क्योंकि ये इंडिया का हॉलीवुड है. तो यहाँ कुछ भी काम हो वर्कर के लिए और हमारे फिल्म सिटी स्टाफ के लिए, तो मैडम मैं हमेशा हाजिर हूँ.
और आपने मुझे ये मौका दिया है, ये प्रेरणा दी है और मैं कुछ कर पाया हूँ। थैंक यू आशीष जी, आप आए और आपको ये मौका दिया। थैंक यू वेरी मच। धन्यवाद सर, आपलं सहकार्य असंच मिळो। मैं सबसे पुराना हूँ अभी फिल्म सिटी में, लास्ट 17 साल से ये हमारा कर्मभूमि है, तो फिल्म सिटी को, ये भूमि को मैं वंदन करता हूँ। जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद सर। आणि यानंतर साजनीकर सरांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करायला। नमस्कार। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। कुठल्याही संस्थेच्या इतिहासामध्ये 48 वर्ष हा एक फार महत्त्वाचा टप्पा आहे आणि आज आपली चित्रनगरी 48 वर्ष पूर्ण करत आहे। तर सुरुवात झाली तेव्हा एक काळ असा होता की पगार द्यायला पैसे नव्हते, कर्ज देऊन कर्मचाऱ्यांचे पगार देण्याच्या अवस्थेपासून आज नफ्यामध्ये येऊन शासनाला आपण डिव्हिडंड देण्याच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। ही फार मोठी आहे महामंडळाच्या इतिहासामध्ये। बऱ्याच गोष्टी सर आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, आजही विजन दिली सर आम्हाला, त्या दृष्टीने चालले। आणि सर असं वाटतं की 50व्या वर्षी जेव्हा आपण इथे आले सुवर्ण महोत्सवीला, तेव्हा काहीतरी छान भव्य दिव्य आपण अख्ख्या राज्याला आणि देशाला काहीतरी छान वाटेल याच्याबद्दल असं काहीतरी करायचं नियोजन आपल्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आपण निश्चितच त्या पद्धतीने करू। आज सर्वांच्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे। कर्मचाऱ्यांसाठी माझे सर्व कर्मचारी आज तो सरांनी आहे। आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण आहे त्याच ठिकाणी बसायचं आहे। अजून कार्यक्रम आपला संपलेला नाहीये। पुढील कार्यक्रम आज चित्रनगरी, दादासाहेब फाळके चित्रनगरी आपली जी मुंबईमध्ये आहे त्याचा 48वा वर्धापन दिवस आहे। त्यानिमित्ताने आज आपण विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरुवात केले, वृक्षारोपणही केलंय। कर्मचारी किंवा या ठिकाणी येणाऱ्या शूटिंगच्या सर्व लोकांच्या व्यवस्थेसाठी लागलीच तर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी नव्याने सुरू केलेली आहे। त्रैमासिक म्हणजे आपल्या चित्रनगरीचा आजपर्यंतचा इतिहासात पहिल्यांदाच 3 महिन्यात आपण काय काय टप्पे गाठलेत या संदर्भामधलं त्रैमासिक सुद्धा प्रकाशित केलंय। या ठिकाणी आपला कर्मचारी बुकिंग सिस्टीम, अनालिसिस, डेटा अनालिसिस या सगळ्यासाठी चित्रनगरीचा एक डॅशबोर्ड आपण नव्याने सुरुवात केलेला आहे। आपल्याला ही लक्षात येतं की एनडी स्टुडिओ जो आपण आता घेतलेला आहे त्या एनडी स्टुडिओमध्ये सुद्धा कोणालाही त्याचा वापर करायचा असेल तर त्याचे बुकिंग्स जे आहेत यासाठी एक अद्ययावत ॲप आपण सुरू केलेला आहे। या सगळ्या कामांना आपण गती दिली आहे। आज या ठिकाणी कार्यक्रम करताना स्वाभाविक भावना आपल्या सगळ्यांची पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकरी असेल, नागरिक उद्घाटनाची व्यवस्था आणि उद्घाटन आपण केलं आहे। अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम आज त्या ठिकाणी केले। कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तर त्यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी मराठवाड्यात यावं। आज वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, त्यांना उभं करण्याची आहे, त्यांच्याबरोबर उभं राहण्याची आहे। ही वेळ आंदोलनापेक्षा मदतीचं संचलन करण्याची आहे आणि या मदत संचलनाच्या कामामध्ये सगळ्यांनी मदत करावी, शेतकऱ्यांना मदत करावी, आपल्या परिवाराला, कुटुंबाला त्यांच्या मदत करावी, ही भावना आपली असली पाहिजे। 5 लाख की मदद भी किया है बाढ़ पीड़ितों के लिए। आज मुंबई स्थित अपनी दादासाहेब फाळके चित्रनगरी यानी फिल्म सिटी, इसका 48 वर्धापन दिन हम मना रहे हैं। लेकिन हम सबको इसकी कल्पना है कि महाराष्ट्र में जिस प्रकार की बाढ़ आई है, उस बाढ़ में हमारा किसान हो या उसके घर परिवार हो, उसका घर हो या प्राणी मात्र हो, उसकी बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। और इसके लिए चित्रनगरी के अपने प्रॉफिट के फंड से 5 लाख रुपए का चेक, ये एक अपना कर्तव्य इस नाते माननीय मुख्यमंत्री जी को सौंपा जाएगा, जिसके कारण कुछ और मदद हो जाएगी। और भी मदद करने का आह्वान हम लोगों को भी करते हैं और हम भी करेंगे। यहाँ पर 3-4 महत्वपूर्ण कार्यक्रम हुए। सामाजिक उपक्रम में वृक्षारोपण करना, यहाँ के कर्मचारियों को, यहाँ पर शूटिंग करने वाले हमारे भाई बहनों को ज़रूरत न पड़े लेकिन पड़ी तो एम्बुलेंस की व्यवस्था यहाँ पर देना, और उसी के साथ